परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांना जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची आठवण आली। एक व्यक्ती आपल्या सोबत नाही याची जाणीव आहे असं धनंजय मुंडे म्हणाले। तर अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। कार्यालय चालू आहे, काम चालू आहे, हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते। काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, तर ती जाणीव नक्कीच आठवणी किंवा त्यांना मदत करण्याची भूमिका केली असेल तर त्या पक्षाच्या नेत्यांना माझी विनम्र विनंती आहे की अशा लोकांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे, कारण का हे महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी हे अतिशय घातक आहे। आणि एका क्रूर हत्येमागच्या लोकांची ह्यांना जर आठवण असेल तर त्यांची विचारधारा काय आहे ह्याच्यावरच प्रश्नच। तर राज्यात आपली सत्ता तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात आहेत असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय। मत तुमचं मात्र निधी आमचा असेल असं वक्तव्य ही रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे। तर निधीवरून कोण काय म्हणताय त्याला महत्त्व नाही, राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री फडणवीस आहेत असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय। राज्यात आपली सत्ता आहे, राज्यात सत्ता असताना राज्याच्या गावगाड्या आर्थिक विकासाला चालना देण्याचं काम हे अर्थमंत्र्यांच्या हातात असतं आणि म्हणून तिजोरीच्या चाव्या ह्या दादांच्या हातात आहेत। मत तुमचं निधी आमचा। कोण काय म्हणतंय त्याला महत्त्व नाही आहे। या राज्याचे प्रमुख हे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र त्या ठिकाणी प्रगती करतोय, त्यामुळे कोण काय बोलतंय त्याला काही फारसं महत्त्व नाही आहे। चावी कुणाकडेच नसते तर पैसे पण कुणाचेच नाहीत असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय। सर्व पैसे हे जनतेचे आहेत, चावी जनतेच्या हातात असते असं वक्तव्यही सुप्रिया सुळे यांनी केलंय। पण माझी सगळ्याच नेत्यांना विनम्र विनंती करायची, चावी ही कुणाकडेच नसते आणि पैसे कुणाचेच नाही आहेत। हे सगळं जे आहे ते मायबाप महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचं आहे, जनतेचे पैसे आहेत आणि चावी ही मायबाप जनतेच्या हातात असते। त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की मला काही ह्याच्यावर अजून काही बोलायची। पुढच्या घडामोडीकडे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आता भूमिका स्पष्ट केली। राष्ट्रवादी काँग्रेस सोडून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या योगेश क्षीरसागर यांना त्यांनी पाठिंबा दिलाय। भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीला त्यांनी हजेरी लावली आणि हा पाठिंबा दर्शवला। त्यांच्या भूमिकेला बीडमध्ये मोठं महत्त्व आहे। त्यांच्या या भूमिकेमुळे दुसरे पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासमोर एक मोठं आव्हान उभं ठाकलंय।